पुण्याच्या एकता नगर मधल्या काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय। मात्र हे पाणी नदीचं नसून या सोसायट्यांमधल्या ड्रेनेजचं पाणी पावसाच्या पाण्यानं पुढे जाऊ न शकल्यानं ते पुन्हा मागे आल्यानं सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शिरलंय। पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात 28,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असून अद्याप नदीचं पाणी पात्रातून बाहेर आलेलं नाही। मात्र हे ड्रेनेजचं पाणी या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शिरल्याचं समोर येत आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, एका बाजूला मुठेच्या मुळेच्या पात्रामध्ये वाढ होती, मात्र दुसऱ्या बाजूला पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचं वेगळंच कारण समोर येते। नेमकी काय स्थिती आहे? माधवी, जर आपण बघितलं तर पुणे शहरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। आता जरी पावसाने शहरामध्ये विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून जवळपास 27,800 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या मुठा नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे मुठा नदीने अर्थातच त्याची पातळी सोडलेली आहे। नदीलगत जी घरं आहेत तिथं पाणी आलेलं आहे। आता मी एकता नगर परिसरामध्ये खरं तर या सोसायटीचं जे ड्रेनेजचं पाणी असेल, इतर जे घाण पाणी असतं ते नदीत पलीकडे जात असतं, मात्र पाणी एवढ्या वेगाने आतमध्ये येते ते अर्थात पार्किंगमध्ये पाणी झालेलं आहे। इथं अशी परिस्थिती इथंच नाही तर पुढे देखील तशीच परिस्थिती आहे। हे दरवर्षीचं झालंय। इथं अनेक नेते येऊन गेलेले आहेत, आश्वासनं देतात। इथले काही स्थानिक लोक माझ्यासोबत आहेत जे या इमारतीत राहतात, त्यांना कामावर जायचंय, बाहेर जायचंय। नक्की काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, इथंच राहता तुम्ही, दरवर्षीचं हे झालंय एकता नगर, पाऊस झाला की पाणी, काय नक्की वाद आहे? नाही, हे पाणी जे सोडतात ना त्याचं नियोजन बरोबर पाहिजे, हे महत्वाचं आहे। आणि रिटेनिंग वॉलसाठी आम्ही किती दिवस सांगतोय रिटेनिंग वॉल, तर हे म्हणतात नदी पात्र, आता इथून 200 फूट आत नदी आहे, मुख्य नदी। आम्ही कशाला नदीच्या पर्यावरणात जातो? आमच्या बिल्डिंगच्या साईडनी जरी रिटेनिंग वॉल बांधली तरी आम्हाला पुरेशी आहे। मग का असं करतात हे लोक? सगळे कोण कोण नेते आलते, आश्वासने देतात का? मग येतात सगळे, आता कोणाचं नाव घेऊन मी काय करू, पण येतात सगळे, पण पुढे काही कारवाई जी व्हायला पाहिजे ती होत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे। तुम्ही देखील म्हणजे कामावर जायचंय, काय परिस्थिती आहे, काय अडचणी आहेत? दरवर्षी येतात नेते इथं, म्हणजे गेल्या वेळेस तर इथं गाडीवर चढून सुद्धा भाषणं झालती। हो, खूप पाऊस येतोय आणि इथं अक्षरशः एकता नगरी नेहमी पाण्यात जाते, तर ह्याच्यावरती लवकरात लवकर काम केलं पाहिजे। काम चालू आहे नाल्याचं, ते काम चालूच आहे अजून, त्यामुळे अजून ते घाण अर्थात काम सुद्धा सुरू आहे। सर, काय परिस्थिती होते? दरवर्षी नेते येतात इथं? दरवर्षी नेते येतात, काय होतंय असं आश्वासन देतात, पण काय पुढे काही कार्यवाही काही नाही, काही नाही। अर्थात माधवी, मी थोडंसं पुढे जाऊन तुला दाखवतो। तिथं देखील सगळे जे घरं आहेत ते सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। काही महिला हळूहळू बाहेर येत आहेत, अग्निशामक दलाचे जवान त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। लहान मुलं, महिला देखील या ठिकाणी आहेत। म्हणजे अर्थात या परिसरात खूप वेगळ्या अडचणीत, समस्या खूप आहेत। पाणी पुन्हा एकदा भरले, काय नक्की होतंय? दरवर्षी असंच का उद्भवतंय पाऊस झाला की? असंच आहे, आता प्यायला पाणी नाही, एकड होतं, आणखीन अचानक पाऊस आला का नाही, हे पाणीच पाणी। आता काय मी ग्राउंड फ्लोअरलाच राहते, ग्राउंड फ्लोअरलाच आहे। पाणी भरलंय का? मग आता दरवर्षी नेते येतात, काय आश्वासन काय होत नाही इथं? हेच आहे, असंच आहे, नुसतं येऊन बघून जातात, आश्वासन काय देणार त्यांनी? करू आम्ही काम म्हणतात आणि तेवढेच जातात। आता 1-2 वर्ष झालं तेच प्रॉब्लेम आहे, आता परत पाणीच होत नाही का? म्हणजे हे सगळे लहान मुलं पाणीत गेले का? हे लहान मुलं म्हणजे शाळेत जायचंय, मात्र पाणी एवढं भरलंय घरात की तिथं घरात जाता येत नाही, लाईट नाही, अशी परिस्थिती आहे। थोडंसं आतमध्ये जाऊयात। हा रस्ता आहे, मुख्य रस्त्यावर सुद्धा एवढं पाणी भरलेलं आहे आणि त्यातच बिल्डिंगच्या म्हणजे पार्किंग अक्षरशः संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत, अशी परिस्थिती आहे। हळूहळू आपण पुढे जाऊ। एकूणच पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र वेगळ्याच समस्यांचा सामना या सगळ्या नागरिकांना करावा लागतोय। मिकी, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी। तिकडे नाशिकमध्ये एक महत्त्वाची अपडेट येते। नाशिकमध्ये रामवाडी परिसरात पावसाच्या पाण्यात एक स्कूल व्हॅन अडकलेली आहे। स्कूल व्हॅन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।